बंद करा असली दादागिरी. आम्ही कळलं का कोण पळून चाललंय, काय चाललंय, कोण पळून चाललंय. मग काय तुम्ही महिला आहे, तुमचा मी इज्जत करतोय, तुम्ही काय लढवताय. हा पत्रकार संघात असं आहे काय मोबाईल बंद करा. ही पद्धत तुम्ही पण इकडे तिकडे आंदोलन करा. तुम्ही इथं नको दादागिरी करताय का तुम्ही. काय कारण होतं मगाशी लक्ष्मण हाके आणि तुमच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली, काय नेमकं झालं होतं आणि कशावर हा वाद झालं असं की सर्वात प्रथम मी हे क्लिअर करू इच्छिते की आमचा इथे कार्यक्रम होता आणि कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही इथे खाली उभे होतो. त्याच्यानंतर लक्ष्मण हाके या व्यक्तीला मी प्रत्यक्षदर्शी कधीही पाहिलं नव्हतं, पहिल्यांदाच पाहिलं. एक माणुसकी या नात्याने आणि आतापर्यंत जे काही त्यांच्या खडाजंगी झाल्या असतील किंवा मराठा समाजाच्या विरोधामध्ये त्यांच्या ज्या काही भूमिका असतील, तर बाबा एक माणुसकी म्हणून किंवा आणि त्यांची प्रेस इथे चालू होती ॲक्च्युली, आणि प्रेस संपल्यानंतर मला असं वाटलं की 2 शब्द त्यांच्याशी बोलावेत. ह्या अनुषंगाने मी त्यांच्याशी बोलले की दादा मला 2 शब्द तुमच्याशी बोलायचे, 2 मिनिटं बोलायचे. तर ते म्हणे हां ठीक आहे बोला. म्हटलं आता आरक्षण धनगरांना पण पाहिजे, मराठ्यांना पाहिजे. आरक्षण ही संविधानिक लढाई आहे, ही आपल्याला लढावी लागणार आहे. परंतु मला त्यांना हे विचारायचं होतं की आपण ही जी काही समाजाबद्दलचा तुमचा जो राग आहे तो मी इतक्या तीव्रतेने हा समोर आणताय की जेणेकरून ह्याच्यामध्ये 2 समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. तुम्ही एखाद्या समाजाचं नेतृत्व करत असताना तुम्ही अशा पद्धतीने जी काही चिखलफेक करता, तरी कृपया करू नका. शेवटी लढाई आहे, ज्याला त्याला न्याय आज ना उद्या तर मिळणारच आहे. आपणही आंदोलनं करा ना, आपणही उपोषणं करा आणि त्या पद्धतीने तुम्ही आरक्षण घ्या ना, हे मला त्यांच्याशी बोलायचं होतं. तर हे सगळं ऐकून न घेता ते माझ्या अंगावरती धावून आले आणि म्हणजे तुम्ही मला अडवताय का. म्हणलं तुम्हाला अडवायचा माझा काही संबंधच नाही, जस्ट मी तुमच्याशी चर्चा करते. आणि एवढ्या मोठ्या मोठ्या आवाजात आपण पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीला आपण भेटतो, अशा पद्धतीने त्या माणसाचे ॲटिट्यूड आहे. काय तो ओबीसी समाजाचं नेतृत्व करणार आहे, तुम्ही मला सांगा बरं. मला तुमच्या माध्यमातून हाकेंना सांगायचं आहे, हाके साहेब आजपर्यंत तुमच्याबद्दल मी कधीही एकही वक्तव्य बोललेली नाही, परंतु आज तुम्ही सुरुवात केलेली आहे. मग आता पुढच्या परिणामांना आपण तयार राहा की आपण कुठल्या पद्धतीने काय सामाजिक लढ्या लढता, कुठल्या नेत्यांबरोबर तुमचे काय काय संबंध आहेत, कुठं कोण तुमचे मित्रपरिवार असतील, तुमचे कार्यकर्ते असतील, तुमचे कोण हितं संबंधातले लोक असतील, तुम्ही कुठं ताबे मारता, तुम्ही कुठं काय करता. आमचं तोंड उघडायला लावू नका. एक सर्वसामान्य आजपर्यंत त्यांच्यावर मराठ्यांच्या किती आमच्या पुण्यातल्या लोकांचं झालं असेल, परंतु मला त्या गोष्टींची काही संबंध नव्हता. आज आम्हाला मराठ्यांच्या 6 मागण्या पूर्ण झाल्या आणि त्या पूर्ण झाल्या म्हणून तुमच्या पोटात दुखायचं काही कारण नाही. हां नक्कीच तुम्ही तुमची लढाई लढावी, पण त्याच्यासाठी एखाद्या महिलेवरती आरडाओरडा करून बोलणं हे तुम्ही तुमच्या घरात बोलत नाही, तुम्ही रस्त्यावरती बोलता. आणि हे संघातली गोष्ट नाही, हे संघाच्या बाहेर ते होते. आणि तुम्ही सांगा, एक माणूस म्हणून, एक थर्ड पार्टी म्हणून किंवा एक थर्ड पर्सन म्हणून आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत नाही का. आम्ही राजकारणात आहोत, आम्ही समाजकारणात आहोत, आम्ही हसी मजाक करतो, हसून खेळून सगळ्यांशी बोलतो. त्या अनुषंगाने मला त्यांना 2 प्रश्न विचारावेसे वाटले. त्यांना उत्तर देता येत नव्हतं किंवा ते घाबरले असतील म्हणून ते पळून चालले होते. म्हणून मी त्यांना म्हणलं तुम्ही पळून चालले का. तर ते म्हणे नाही मी काय पळून चालले. अरे तू पळून नाही चालला तर भावा तू व्यवस्थित उभं राहून बोलू शकत होता. एक महिला तुझ्या समोर उभी होती, एक महिला तुझ्याशी हितगुज करू इच्छित होती आणि आपण अशा पद्धतीने चालले होते. 6 मागण्या पूर्ण झाल्या म्हणून काय तुमच्या पोटात दुखलं का. तुम्ही नक्कीच प्रेस घ्यावी. ही लढाई विचारांची आहे, ती विचारांनी लढावी. आणि ह्या समाजाच्या त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हे गोष्ट लक्षात घ्यावी की आंदोलनासाठी, फुटेजसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी काही लोक या गोष्टी करतात, परंतु आपण ह्याच्यामध्ये किती इन्व्हॉल्व्ह व्हायचं हे प्रत्येक युवकांनी समजावं. कारण आपलं करिअर पुढं असतं, ह्याच्या माध्यमातून आपलं करिअरचं नुकसान होऊ नये हेच मला वाटतं. धन्यवाद. तर मंडळी, लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थक आणि पुण्यामधल्या कार्यकर्त्या अर्चना शहा यांच्यामधल्या ही शाब्दिक वादाची ठिणगी आपण आज पाहिली आहे. तर लक्ष्मण हाके आणि मराठा कार्यकर्त्यांमधील शाब्दिक चकामक ही समोर आली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेला वाद आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला जातोय. आरक्षण ही संविधानिक लढाई आहे, ती प्रत्येकाने लढावी, पण समाजामध्ये चिखलफेक करून तेढ निर्माण करू नये असं या ठिकाणी समोर येत आहे. अर्चना शहा ज्या लक्ष्मण
हाके यांच्याशी भिडल्यात आणि मनोज जरांगे पाटील यांच्या कट्टर समर्थक आहे यांच्याशी लोकशाही मार्गाने चर्चा करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. चर्चा ऐकून घेण्याऐवजी हाके यांनी आरडाओरड करत अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला असा देखील त्यांचा आरोप आहे. नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने दोन समाजात द्वेष पसरेल अशी भाषा वापरू नये असा आक्षेप देखील अर्चना शहा यांनी घेतलेला आहे. वैयक्तिक संबंध आणि राजकीय हितसंबंधांवरनं तोंड उघडायला लावू नका असा कडक इशारा देखील त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. तर मंडळी, ही घटना ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि अर्चना शहा ज्या मनोज जरांगे पाटील यांच्या कट्टर समर्थक आहेत यांच्यात झालेल्या शाब्दिक चकामकीवर आधारित आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरनं सामाजिक तेढ निर्माण होऊ नये या हेतूने सुरू झालेल्या संवादाचे रूपांतर तीव्र वादात कसे झाले याचं स्पष्टीकरण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. संबंधित महिला कार्यकर्ता अर्चना शहा यांनी हे सगळी गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे. एका कार्यक्रमानंतर त्यांनी लक्ष्मण हाके यांना पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहिलं. एक माणुसकी म्हणून आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी त्या हाके यांच्याशी बोलण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी हाके यांना सांगितलं की आरक्षण ही घटनात्मक लढाई आहे. ती धनगर आणि मराठा या दोन्ही समाजांना मिळणं आवश्यक आहे. मात्र हा लढा लढताना दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं काही वागू नये अशी विनंती आपण करत आहोत असं या वेळेस अर्चना शहा यांनी सांगितलं. तर त्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा हाके यांना लोकशाही मार्गाने आंदोलन किंवा उपोषण करण्याचा सल्ला दिला तेव्हा हाके हे त्यांच्या अंगावर धावून आले. तुम्ही मला अडवत आहात का असा सवाल करत त्यांनी मोठ्या आवाजात बोलायला सुरुवात केली. एका महिला कार्यकर्त्याशी सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीनं बोलणं हे ओबीसी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला शोभत नाही अशी टीका यावेळी करण्यात आली. हाके यांनी प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी तिथून निघून जाणं पसंत केलं, ज्याला कार्यकर्त्यांनी पळ काढणं असं संबोधलं. मराठा समाजाच्या 6 मागण्या पूर्ण झाल्यामुळे हाके यांच्या पोटात दुखत असल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला. तसेच यापुढे हाके यांच्या राजकीय संबंधांबाबत आणि त्यांच्या छुप्या कारवायांबाबत तोंड उघडायला भाग पाडू नका असा इशाराही देण्यात आला. सामाजिक लढा लढताना वैयक्तिक हल्ले किंवा महिलांशी असभ्य वर्तन केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असं या संवादातून स्पष्ट करण्यात आलं. मंडळी, हा संपूर्ण संवाद आरक्षणाच्या लढाईतील वैचारिक मतभेद आणि सार्वजनिक वर्तवणुकीतील घसरण ही या ठिकाणी दर्शवतो. संवादातून तोडगा काढण्याऐवजी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे हा वाद अधिक चिघळल्याचं दिसून येतं. शेवटी सामाजिक सलोखा राखून आपल्या हक्कासाठी लढणं आवश्यक असल्याचं मत अर्चना शहा यांनी यावेळेस व्यक्त केलं आहे. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.